अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. अल्पनिता शोमध्ये तुमचे स्वागत. मागच्या पार्ट 48 आणि 49मधून आपण काही मराठीतून इंग्लिशमध्ये वोकॅब्युलरी वर्ड्स शिकलो होतो आणि मी तुम्हाला सांगितले होते की हे वोकॅब्युलरी वर्ड्स आपण 3 भागातून बघणार आहोत. तर आजचा पार्ट नंबर 50, त्यातसुद्धा आपण काही नवीन वोकॅब्युलरी वर्ड्स मराठीतून इंग्रजीमध्ये शिकणार आहोत. हा व्हिडिओ बघताना व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब आत्ताच करा. शिवाय बेल आयकनसुद्धा प्रेस करा. चला तर वेळ न घालवता पहिला शब्द आहे अध्यात्म किंवा आध्यात्मिकता. त्याला म्हणतात SPIRITUALITY, स्पिरिच्युअलिटी. नेक्स्ट कुतूहल म्हणजे CURIOSITY, क्युरिओसिटी. नेक्स्ट गल्लोगल्ली म्हणजे INEVERY, एव्हरी, LANE, लेन, इन एव्हरी लेन. नेक्स्ट नियोजन करणे म्हणजे PLANNED, प्लान्ड. नेक्स्ट तीर्थस्थान किंवा एखादं पवित्र स्थळ किंवा पवित्र स्थान किंवा मंदिरसुद्धा आपण म्हणतो. ठीक आहे. तर त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात HOLY, होली, PLACE, प्लेस, होली प्लेस किंवा SHRINE, श्राईन. ठीक आहे. नेक्स्ट प्रवास खर्च म्हणजे TRAVELLING, ट्रॅव्हलिंग, EXPENSES, एक्सपेन्सेस, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. नेक्स्ट बेशिस्त म्हणजे INDISCIPLINE, इनडिसिप्लिन किंवा इनडिसिप्लिन्ड. ED सुद्धा शेवटी लावू शकतो. कळलं? ई तर ऑलरेडी आहेच, D लावू शकतो. म्हणजे INDISCIPLINED. ठीक आहे. इनडिसिप्लिन किंवा इनडिसिप्लिन्ड. नेक्स्ट आहे मळमळणे म्हणजे FEEL, फील, NAUSEA, नॉशिया, फील, नॉशिया. ठीक आहे. मळमळतं, उलटीसारखं वाटतं त्याला म्हणतात फील नॉशिया, NAUSEA. नेक्स्ट लावण्य म्हणजे BEAUTY, ब्युटी किंवा LOVELINESS, लवलीनेस. ठीक आहे. ब्युटी किंवा लवलीनेस. नेक्स्ट रक्षण किंवा संरक्षण. त्याला म्हणतात PROTECTION, प्रोटेक्शन. तर आज असे हे काही वोकॅब्युलरी वर्ड्स आपण मराठीतून इंग्रजीमध्ये शिकलो. तर एकूण 48, 49 आणि 50 या पार्ट्समधून आपण टोटल 30 वोकॅब्युलरी वर्ड्स शिकलो. हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा. या शब्दांची खूप प्रॅक्टिस करा. हे शब्दकोश आपल्या मनात साठवून ठेवा आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब आत्ताच करा. शिवाय बेल आयकनसुद्धा प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळेल. चला तर पुन्हा भेटूयात अल्पनिता शोच्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.